सावंतवाडी तळवडे येथील कॉलेज युवतीवर वडाचं झाड पडून तिचा जागीच मृत्यू झाला। सायली सतीश धुरी असं त्या युवतीचं नाव असून ती 12वीत शिक्षण घेत होती। जनता विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय तळवडेची ती विद्यार्थिनी होती। घरी जात असताना वडाचं झाड अंगावर पडून ती मृत्युमुखी पडली। तळवडे जनता विद्यालयात इयत्ता 12वीमध्ये शिकत असलेल्या सायली सतीश धुरी वय वर्ष 17 हिच्यावर वडाचं झाड उन्मळून पडून तिचा जागीच मृत्यू झाला। ही घटना मंगळवारी दुपारी 1 वाजता तळवडे मिरिस्तेवाडी येथे घडली। कॉलेजमधून मैत्रिणींसह घरी परतत असताना ही घटना घडली। या घटनेत तिच्या मैत्रिणी बाल बचावल्या। झाड पडल्यानं विजेच्या ताराही जमिनीवर कोसळल्या। तिचे वडील सतीश धुरी यांचा हुडावडा बाजारपेठेत पानपट्टीचा स्टॉल आहे। या घटनेची माहिती मिळताच तिचे काका तसेच प्रशालेतील शिक्षक व गावातील ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होत पुढील सोपस्कार केले। माजी नगराध्यक्ष संजू परब, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी देखील रुग्णालयात धाव घेत युवतीच्या कुटुंबियांना धीर दिला। या प्रसंगी तळवडेतील ग्रामस्थांनी सावंतवाडीत धाव घेतली। युवतीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला असून पंचनाम्यानंतर पुढील सोपस्कार पूर्ण केले जाणार आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे तळवडेसह सावंतवाडी परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र न्यूज, सावंतवाडी।